ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्पः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेखे आणि आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. मला वाटतं आज मी आपल्याकरता 144वा व्हिडिओ करत आहे. गत व्हिडिओमध्ये मी माझे चुलते अण्णा रेंगे हे गुरुचरणाशी कसे आले आणि त्यातनं गुरुस्वरूपाची ओळख व्हावी याकरता व्हिडिओ केला होता. त्याचाच पुढचा भाग अण्णांनी जे लिखित अनुभव लिहून ठेवलेले आहेत, लिखित मला सापडलेले आहेत, त्याच्या आधारे मी आज हा दुसरा एक आपल्याला अनुभव त्यांचा सांगणार आहे. एक 2-4 तरी व्हिडिओ त्यांच्या अनुभवावर होतील असं मला पूर्ण खात्री आहे. मला वाटतं मी गुरुदेवांनी बहुरूप धारण केल्याचा एक व्हिडिओ मी केलेला आहे आणि भिकू खासनीस लिखित रामराय महात्म्य याच्यामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. गुरुदेवांनी बहुरूप धारण केल्याचा एक उल्लेख त्या रामराय महात्म्यामध्ये आलेला आहे. गुरुदेवांच्या बालपणी गुरुदेव जेव्हा किशोर अवस्थेत होते त्यावेळेस त्यांच्या आर्थिक परिस्थिती ही फार चांगली नसल्यामुळे त्या काळात किशोर अवस्थेत देखील गुरुदेव काही मंडळींकडे पूजा करायला जात होते. अर्थात त्यातले हरदास कुटुंब हे महत्त्वाचं होतं आणि हरदास कुटुंबियांकडे गुरुदेव पूजेला जात असत. आणि एक दिवशी भिकू अण्णा त्यांच्याकडे आले गुरुदेवांकडे आणि भिकू अण्णांशी बोलत असताना जरा वेळ झाला आणि ती पूजेची वेळ टळून जायला लागली. आणि मग गुरुदेवांच्या मातोश्रींनी त्यांना आठवण करून दिली, अरे ते हरदास मंडळी वाट बघत असेल, तू जाऊन पूजा करून घे. तेव्हा गुरुदेवांनी एक उत्तर दिलं होतं की त्यांचं ते बघून घेतील. आणि गुरुदेवांच्या मातेची घालमेल सुरू झाली आणि थोड्या वेळात त्या हरदास वहिनी त्या ठिकाणी आल्या गुरुदेवाच्या घरी आणि गुरुदेवांच्या मातोश्रींची त्यांची मैत्री होती. आणि म्हटलं, अगं या रामने असं कसं काय केलं? त्याला मी तिथे ते दूध ठेवलं होतं पण तो दूध प्यायलाच नाही, तसाच निघून आला. एवढी काय घाई होती त्याला इकडे यायची? त्यावेळेस गुरुदेवांच्या मातोश्रींनी त्या आश्चर्यचकित झाले की माझ्यासमोर हा भिकू अण्णांशी बोलतोय मुलगा आणि ही बाई म्हणतेय की राम तिथे येऊन पूजा करून गेलाय. पूजा केली कोणी? त्यावेळेस गुरुदेवांनी जे उद्गार काढले होते की त्यांचं ते बघून घेतील, म्हणजे त्यांचं ते म्हणजे देव देवांची बघून घेतील, म्हणजेच देव देवांची पूजा करतील. आणि त्या ठिकाणी गुरुदेवांच्या स्वरूपात खरोखरीच देव तिथे आले आणि देवांनीच त्या हरदासांची घरची पूजा केली. हो, किती हा योग आहे, किती भाग्य आहे हरदास कुटुंबियांचं. अशी दिव्य शक्ती गुरुदेवांचं स्वरूप घेऊन त्यांच्या घरात देवाची पूजा करते, हे अहोभाग्य आहे, अहोभाग्य. आता हे नगरमध्ये घडलं होतं. याच प्रकारचा अनुभव साधारणपणे 60च्या आसपास कधीतरी घडलेला आहे. आणि वाटतं अण्णांनी इथेही काही साल वगैरे लिहिलेलं नाही, पण त्यावेळेस मे महिना होता आणि मे महिन्यात काही वेळेस गुरुदेव गाणगापूरला जात असत. आणि त्यावेळेस गुरुदेवचा जो प्रवास होता तो तुमच्या माझ्यासारखा एसटीनी रेल्वेनी असाच प्रवास गुरुदेव करत होते. फक्त त्यांना इतर लोकांचा संपर्क होऊ नये म्हणून जे बरोबरचे लोक आहेत ते त्यांच्या शेजारी बसवायचे, म्हणजे अन्य कोणाचा स्पर्श होणार नाही ही काळजी प्रवासात एस टीमध्ये असो
रेल्वेमध्ये असो ती त्या काळात घेतली जायची. आणि गुरुदेव गाणगापूरला निघाले होते, तर त्यांच्याबरोबर माझे काका अण्णा रेंगे होतेच. गुरुदेवांचे अन्य एक भक्त एवाय कुलकर्णी, जे LICतच होते, LICतच होते, अण्णांचे मित्र होते आणि गुरुदेवांचे भक्त होते. दुसरं राजाभाऊ दोपटे नावाचे एक सेवेकरी होते, ते देखील गुरुदेवांच्या बरोबर होते. आणि राजाभाऊ दोपटे हे वैयक्तिक सेवाच गुरुदेवांची करत होते त्यावेळेस. मला आठवतं आहे प्रभाकर काकाच्या आधी ते होते. आणि अण्णांचे साडू PV कुलकर्णी, जे मला वाटतं युनायटेड वेस्टर्न बँकेत मॅनेजर म्हणून मोठ्या पदावर होते, तर ते असे तिघं चौघं गाणगापूरला गेलेले होते. आणि त्या ठिकाणी PV कुलकर्णींना म्हणजे अण्णांच्या साडूंना गुरुदेवांनी 3 दिवसाचं तिथं पारायण करायला सांगितलं होतं. आणि ते पारायण मठामध्ये करायचं होतं. मठामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी निर्गुण पादुका आपण दर्शनाला जातो, आता तिथं ती सगळं सध्याची परिस्थिती बदललेली आहे, पण तिथं निर्गुण पादुकाच्या अवतीभोवती म्हणजे जो कट्ट्यावरनं पूर्वी आपल्याला प्रदक्षिणा घालता येत होती, त्या प्रदक्षिणाचा जो मार्ग आहे म्हणजे खालून नाही, म्हणजे जे अश्वत्थ वृक्ष आहे त्याच्या पलीकडून नाही, वरतीच पायऱ्यांवर जेव्हा आपण दर्शन घेतो तिथनं जी प्रदक्षिणा आहे, त्या प्रदक्षिणा मार्गात बरेच मंडळी त्या ठिकाणी वाचन करत असत. आणि असं वाचनाचं ठिकाण त्या ठिकाणी निवडलेलं होतं. आणि हे PV कुलकर्णींना 3 दिवसाचं पारायण करायला सांगितलं होतं. त्यांनी पारायणाचा आरंभ केला. दुसऱ्या दिवशी साधारणपणे त्यांनी पारायण सुरू केलं आणि बाकी अण्णा असतील, एवाय कुलकर्णी असतील, राजाभाऊ दोपटे, गुरुदेव हे सगळे मंडळी धर्मशाळेत थांबले होते. गुरुदेव देखील तिथे मठातनं आले, मठातून जाऊन गुरुदेव आले आणि त्यांच्या इतर काही गोष्टी सुरू झाल्या. आणि मग त्याच्यानंतर थोडा वेळ थांबल्यानंतर अण्णांनी विचारलं की आता आपण फराळात बसायचं का, का कुलकर्णीची वाट बघायची. त्यावर गुरुदेवांनी उत्तर दिलं की आता 10-1 मिनिटात येतीलच, त्यांची अमक्या अमक्या अध्यायातली अमकी ओवी चालू आहे. गुरुदेवांचं गुरुचरित्र हे तोंडपाठ होतं, तोंडपाठ होतं. कुठल्या पानावर कुठली ओवी किती नंबरवर आहे हे ते सांगायचे. आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं ही ओवी त्यांची आता वाचतायत ते आणि ते आता येतीलच, तर आपण सुरू करू, ते आल्यावर फराळ करतील. आता या ठिकाणी धर्मशाळेत राहत असताना गुरुदेव ज्या बरोबर असतील तेव्हा जे बरोबरचे मंडळी असतील त्यांनी स्वयंपाक करायचा आहे सोहळ्यात आणि मग तो गुरुदेव फराळ स्वीकारत असतो. ही पहिल्यापासून प्रथा होती. मग राजाभाऊ दोपटे असतील, प्रभाकर काका असेल किंवा अजून कोणी असतील किंवा काही वेळास भिकवांना खासनीस आणि यांची एक मोठी टीम हे काम करतच होती. त्यावेळेस माझ्या काकू जर बरोबर असतील तर माझ्या काकू स्वयंपाक करायचे आणि काकूही सकच्छ असल्यामुळे, नवरीस पात्र ते नेसत असल्यामुळे तिथे काही प्रॉब्लेम नाही. आणि मग अशा वेळेस मला देखील त्या ठिकाणी काकूंना मदत करावी लागायची, ते पण पंच्या नेसूनच मला तिथं काम करावं लागायचं. आणि हे सगळ्या चर्चा झाली, यांनी फराळाला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात PV कुलकर्णी पण तिथे आले. आणि PV कुलकर्णींनी देखील मग फराळ केला. आणि मग अण्णांनी त्यांना विचारलं, आता ते का म्हणे तुमचं वाचन चालू असताना महाराज तिकडे आले होते का. हो म्हणे, महाराज तिकडे होते. महाराज माझ्या आधीच एक 5-10 मिनिटं इकडे आले. काय एक 10-1 मिनिटं आधी आलेले आहेत ते तिथंच होते महाराज. आता आणि जी ओवी महाराजांनी अण्णांना सांगितली, कुलकर्णी ते वाचतायत, तर तेच त्यांनी सांगितलं. माझं या ओळीचं वाचन चालू असताना महाराज तिथून निघाले. आता या ठिकाणी बघा कसं आहे,
की महाराज मठातनं येऊन बराच वेळ झाला होता आणि तिकडं पी व्ही कुलकर्णी मठामध्ये वाचन करत होते. गुरुदेव धर्मशाळेत बसले होते आणि अण्णांनी विचारल्यावर त्यांनी सांगितलं हे त्यांचं वाचन चालू आहे. आणि पी व्ही कुलकर्णी सांगतात की आत्ता 10 मिनिटापूर्वीच ते माझ्या आधी निघाले हे वाचन चालू असताना. म्हणजे एकाच वेळेस महाराज दोन्ही ठिकाणी पण होते. मठात कुलकर्णींच्या जवळपास पण होते आणि धर्मशाळेत अण्णा दोपटे आणि ए वाय कुलकर्णी यांच्यासोबतही होते. हा एक प्रसंग ज्या दिवशी घडला त्याच्यात दुसऱ्या दिवशी अजून एक त्यांना अनुभव आला. काय गुरुदेव जेव्हा जेव्हा गाणगापूरमध्ये असतात तेव्हा त्या काळात संगमावर स्नान करण्याकरता कधीतरी ते जात असत. नॉर्मली त्यांचं स्नान त्या आपल्या चिदानंद धर्मशाळा आहे त्याच्या समोरच्या बाजूला जो घाट आहे त्या भागात ते स्नान करायचे नदीवर. आणि एकदा तरी संगमावर जाऊन स्नान करायचे. तर त्यांचं त्या दिवशी ठरलं की आता उद्याला कुलकर्णींचं वाचन संपत आहे त्याच्यामुळे आपण आता उद्याला सकाळी संगमावर स्नानाला जाऊ. आणि मग सकाळी उठून मला वाटतं 6, 6:15, 6:30च्या आसपास काहीतरी ते त्या ठिकाणी निघाले असतील आणि संगमावर जायला बराच वेळ लागतो. पायी जायचं म्हटलं तरी 1.25 तास तर सहज लागतो. आणि मग अण्णा ए वाय कुलकर्णी आणि राजाभाऊ धोपटे हे पायी निघाले आणि वाटेत बऱ्याच गप्पा चालू होत्या. गुरुदेव या मंडळींना काही सांगत होते आणि असं करत ते तिथे गेले. त्यांची संगमावर स्नानं वगैरे झाली आणि त्याचा सगळा कार्यक्रम झाला. आणि तेवढ्यात कुलकर्णी पण तिथे आले. पी व्ही कुलकर्णी जे पारायणाला बसले होते त्यांचं 3ऱ्या दिवसाचं पारायण हे 2 तासाचं 2-1 तासाचं वाचन असतं. तर ते लवकर त्यांनी केलं आणि ते संगमावर आले. आणि संगमावर आल्यानंतर ते सगळ्यांच्यात सामील झाले. आणि मग अण्णांनी पी व्ही कुलकर्णींना म्हटलं अहो आम्ही आज महाराजांच्या बरोबर आलो, आमची फार दमछाक झाली. महाराज किती भरभर चालतात. हे खरं आहे, महाराज फार भरभर चालायचे आणि महाराज किती भरभर चालतात आम्हाला त्यांच्याबरोबर पळावंच लागलं. पण महाराजांनी आम्हाला अनेक गोष्टी आज सांगितलेल्या आहेत. तेव्हा पी व्ही कुलकर्णी म्हणले अहो तुम्ही काय बोलताय, तुम्ही असं कसं काय बोलताय. म्हणजे महाराजांनी मी मठातनं बरोबर आलोय, महाराजांनी मी मठातनं बरोबर आलो इथे. हे एकाच वेळेस महाराज संगमावर पण होते आणि एकाच वेळेस महाराज मठापासून संगमापर्यंत पी व्ही कुलकर्णी यांच्याबरोबर चालत होते. तर हे आश्चर्यच आहे की नाही. पण काय असतं माहिती आहे का की अण्णांनी ही गोष्ट गुरुदेवांना थोड्या सवडीने म्हणजे थोड्या वेळाने ती विचारलं काय की हे असं कसं काय. तर महाराजांनी जे उत्तर दिलं ते मी नेहमीप्रमाणे सांगितलं म्हणे मी काही केलेलं नाही आहे. आणि त्यांनी सांगितलं हा देव बहुरूपी आहे, हा देव बहुरूपी आहे, मला बाकी काही माहीत नाही, तो वाटेल ते करतो. म्हणजे महाराजांनी या गोष्टीचा स्पष्ट शब्दात इन्कार केलेला नाही. पण उलट त्या शक्यतेला जे बळ दिले की तो हा देव बहुरूपी आहे. आणि मला वाटतं हा देव बहुरूपी आहे, गाणगापूरमधले देव बहुरूपी आहे असा त्याचा अर्थ असल्यामुळे या बहुरूपाची साक्षीत्व आपल्याला गुरुचरित्रात कामतांच्या पोथीतील 46व्या अध्याय आणि आता 47व्या अध्यायात ती आलेली आहे. काय त्या ठिकाणी भक्तवर्गांनी आग्रह केल्यामुळे
प्रत्येकाच्या घरी मी येतो असं सांगितलेलं होतं. आणि गावातले लोक नाराज झाल्यावर ते म्हणले, तुम्ही काळजी करा, मी इथेच राहणार आहे. आणि दिवाळीच्या दिवशी त्याने अष्टस्वरूप धारण केलेलं आहे. आणि एकाच वेळेस श्रीमंत नरसिंह महाराज 8 ठिकाणी होते. आणि त्या दिवाळीच्या दिवशी हे कोणाला समजण्याचा प्रश्नच नव्हता. आणि दीप आराधन त्रिपुरी पौर्णिमेला जेव्हा दीप आराधनेला सगळे मंडळी जमले, भक्त मंडळी, तेव्हा त्यांनी सांगायला सुरुवात केली की गुरुदेव माझ्या घरी आले होते, गुरुदेव माझ्या घरी आले होते. आणि एवढंच नाही, मी दिलेलं वस्त्र आहे, मी दिलेली ही वस्तू आहे त्यांच्याजवळ आहे, आणि त्याची साक्ष पटली लोकांना. म्हणजे हा नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या काळात जे त्यांनी अष्टस्वरूप धारण केलं होतं ते आपल्या गुरुदेवांनी नगरमध्ये असतानाही केलेलं आहे, गाणगापूरमध्ये असतानाही केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आपल्या गुरुस्वरूपाची ओळख या पद्धतीने होते. म्हणजे या ठिकाणी दत्त महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमंत नरसिंह स्वामी महाराज किंवा आपले गुरुदेव परमपुण्य रामकृष्ण सरस्वती महाराज, अगदी आता आपल्याला हे 2-3 नावं माहितीत म्हणून मी म्हटलं, पण टेंबे स्वामी हे देखील याच प्रकारचे दत्तात्रयांचे अवतार होते. आणि त्यांनी अनेक या पद्धतीच्या साक्षीत्व लोकांना दिलेलं आहे. मी याला चमत्कार म्हणणार नाही, हा चमत्कार नाही आहे. ही या सत्पुरुषांच्या देवत्वाची साक्ष आपल्याला यावी, ते साक्षीत्व आहे, चमत्कार नाही आहे. आणि चमत्कार काय, ते सृष्टी चालवत आहे. सृष्टीचालकाला काय कुठली गोष्ट अशक्य आहे मला सांगा ना. हे विश्वचालक आहेत, हे विश्वचालक आहेत. मी एका काव्यात म्हणले, देवराया रामराया विश्वाची या खेळिया मद पामराचा विसर्ग करिया. दुसऱ्या एका काव्यात दुसरं म्हणले, उठा उठा हो गुरुराया रामराया विश्वची पुकारे तुम्हा खेळावाय. आम्ही विश्वात खेळतायत, ही मंडळी विश्वाशी खेळतायत. आणि कशाकरता खेळ करतायत, तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांना आधार देण्याकरता हे पृथ्वी तलावर अधूनमधून येत असतात. आणि एकदा आले की त्यांची शक्ती चिरंतन या ठिकाणी कार्यरत राहत असते. असा हा गुरुदेवांच्या बहुरूपत्वाचा हा दुसरा दाखला मी आपल्याला माझे काका अण्णा रेंगे यांच्या अनुभवावरून दिलेला आहे. आपण या ठिकाणी थांबू. श्री गुरुदेव दत्त.